आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर मला श्री विठ्ठल रुक्मिणी यांचा अभिषेक व महापूजेचा जो प्रभावशाली मान मिळाला आणि हा बहुमान केवळ माझा वैयक्तिक नसून तो आपल्या संपूर्ण गावाचा गौरव आहे, असे प्रतिपादन धुळे तालुक्यातील गोताणे येथील सुपुत्र तथा ग्रामपंचायत अधिकारी भडगाव हिलाल बाबूलाल पाटील यांनी केले आहे। गावातील सुपुत्र तथा भडगाव ग्रामसेवक अधिकारी हिलाल बाबूलाल पाटील यांनी सहपत्नी श्री विठ्ठल रुक्माईची महाआरती आणि अभिषेक केला। त्यांनी या धार्मिक पावन कार्यासाठी 41,111 रुपयांची धार्मिक देणगी मंदिराला दिली होती। त्यांचे स्तुत्य अशा या उपक्रमाचे गोताणे ग्रामस्थांतर्फे आभार व्यक्त केले जात आहेत। विठू भक्त हिलाल पाटील यांच्या हस्ते महाआरती आणि अभिषेक केल्यानंतर त्यांनी सांगितले की आपल्या सर्वांच्या आणि वडीलधाऱ्यांच्या सहकार्यानेच मला हे परमभाग्य लाभले। माझ्यावर दाखवलेला हा विश्वास आणि दिलेला सन्मान माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे। या सोहळ्याने माझ्या आयुष्यात सर्वात आनंदाचा क्षण प्राप्त झाला आहे। या निमित्त मी पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन गावातील प्रत्येक कुटुंबाच्या सुख दुःखासाठी, समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे। आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। तसेच शेतकऱ्यांवरील संकट दूर होऊन त्यांच्या आयुष्यात भरभराटी नांदो यासाठी विठ्ठल रुक्मिणीला या ठिकाणी यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना देखील केली, असे हिलाल पाटील यांनी यावेळी सांगितले। आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने मातृभूमीत आम्हाला जो विठ्ठल रुक्माई यांचा अभिषेक आणि महाआरतीचा मान मिळाला, यासाठी मी पूर्ण गावाचे ग्रामस्थांचे आभार मानतो। हे जे काही महान सौभाग्य मला प्राप्त झालं, हे प्राप्त फक्त एक ग्रामस्थांच्या आणि या ग्रामजनांच्या मातृभूमीतल्या सर्व नागरिकांच्या वतीने मला हे प्राप्त झालं। त्याबद्दल मी त्यांचं पुनश्च आभार आणि शतशः त्यांचा ऋणी राहीन। मी पांडुरंग चरणी प्रार्थना केली की संपूर्ण आपल्या ग्रामस्थांचं तसेच परिसरातल्या सर्व नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांना सुख समृद्धी लाभो आणि कायमस्वरूपी हे जे चांगले दिवस आहेत हे सगळ्यांना लाभोत, असे मी ईश्वर चरणी आणि विठ्ठल चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद।